सिन्नर शहरात अवैधरित्या वास्तव्यात असलेले 2 बांगलादेशी नागरिक ताब्यात। नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्यात असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सिन्नर शहरातून 2 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे। यामध्ये एक पुरुष तर एक महिलेचा समावेश असून बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी भारतात वास्तव्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आदेशानुसार हॉटेल, लॉज व इतर ठिकाणी तपासणी सुरू असताना सिन्नर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार 17 जुलै रोजी पांढरवणी परिसरातील श्रद्धा अपार्टमेंटवर छापा टाकण्यात आला। तेथील एका प्लॉटमध्ये संशयितरित्या राहणाऱ्या पुरुष व महिलेची चौकशी करण्यात आली असता त्यांनी आपली नावे मिलन सुलतान सरकार वय 34 व रोशन सुलतान मुनीर शेख उर्फ शिबली खातून वय वर्ष 33 अशी सांगितले। नरडाईल जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून भारतात वास्तव्यासाठी वापरण्यात आलेले बनावट आधार कार्ड, लायसन, रेशन कार्ड व डेबिट कार्ड जप्त केले। या दोघांकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक पासपोर्ट, व्हिसा किंवा कोणतेही वैध परवाना आढळून न आल्याने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली। नियमानुसार त्यांना देशाबाहेर पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे। प्राथमिक चौकशीत हे दोघे सुरुवातीला मुंबई व सुरत येथे वास्तव्यात होते। गेल्या 9 वर्षांपासून ते सिन्नर मध्ये राहत असून नाशिक शहरातील काही हॉटेल्समध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत असल्याचेही तपासात उघड झाले। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर डी.एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला एस. नंदन, उपविभागीय पोलीस अधिकारी के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली शोध पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आंबाड यांचा रिपोर्ट।